देवेसी कोलकाटी धरू, आखाडा झोंबा झोंबी करू, सारी खेळता तस्करू, निकरेही भांडो. अध्याय 11. ओवी क्रमांक 548. पवित्र सलीला इंद्रायणीच्या तीरावरती संतश्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या प्राणसंजीवन समाधीच्या पावन मंगल परिसरामध्ये अनेक संतांच्या, साधकांच्या, मुमुक्षांच्या, जिज्ञासूंच्या, आदरणीय श्री गुरुवर्यांच्या आणि परमार्थप्रेमी श्रोत्यांच्या समुपस्थितीमध्ये विश्वरूप दर्शनाचा हा जो 11वा अध्याय आहे, त्या 11व्या अध्यायाचं या ठिकाणी आपण दर्शनासहित चिंतन करत आहोत. भगवंताची अर्जुनाच्या वरती असीम कृपा झाली आणि त्यामुळे आतापर्यंत कोणालाही ज्या विश्वरूपाचं दर्शन घडलं नाही, असं विश्वरूपाचं दर्शन भक्तराज किरीटी असणारा अर्जुनाला ते प्राप्त झालं. व्यास कृपेनं महात्मा संजयालाही हे दर्शन घडलं गेलं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी हा अपूर्व दर्शनाचा योग अनंत कल्पामध्ये केलेल्या तपाची फलश्रुती ज्या अक्षराच्या माध्यमातून अभिव्यक्त केली, ते अक्षर आत्म्याला प्रगट करविणारे प्रत्यक्ष मंत्र आहेत. म्हणून ह्या विश्वरूप दर्शनाचा अपूर्व योग सदा सर्व काळ यावत चंद्र दिवाकरो ह्या न्यायाप्रमाणे सर्वांना सदोदित उपलब्ध करून ठेवला आहे. आणि ह्या अक्षराची वाग्यज्ञाच्या माध्यमातून आराधना करताना भगवंताला प्रसन्न करून घेतलं. जसं अर्जुनाने देवाला प्रसन्न करून घेतलं, तसं माऊलींनी ह्या शब्दांच्या माध्यमातून देवाला प्रसन्न करून घेतलं. आणि जो कोणी ही ज्ञानेश्वरी वाचेल किंवा ह्या शब्दांचं अनुष्ठान करेल, देवा तुम्ही त्याच्यावरती कृपा केली पाहिजे, तुम्ही त्याला आपलं दर्शन दिलं पाहिजे. आणि देवांनाही भगवंतांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता सहर्ष अंतःकरणानं माऊलींची ही मनोभूमिका स्वीकारली आणि सांगितलं काही हरकत नाही, फक्त एकच अट आहे, तुम्ही ज्या भाव धरून प्रतिपादन केलं त्या भावाने जर त्याने वाचली तर मी त्याच्यावरती नक्कीच कृपा करील. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. म्हणून विश्वरूप दर्शनाचा योग साधकांच्या करता हा नित्य नूतन आहे. फक्त आट एवढीच आहे की ज्या भावाने ज्ञानेश्वर महाराजांनी हे अभिव्यक्तीकरण केलं, त्या भावाचं प्रस्फुटीकरण आपल्या अंतःकरणामध्ये व्हावं, हाच एवढा त्या पाठीमागचा भाग आहे. प्रस्तुतच्या ह्या प्रकरणामध्ये आपण पाहत आहोत की सुरुवातीच्या काळात अर्जुनाने भगवंताला विश्वरूप दाखवावं अशी प्रार्थना केली. भगवंताने विश्वरूप दाखवलं. नंतर विश्वरूप पाहता आलं नाही म्हणून भगवंताने दिव्यदृष्टी दिली. त्या दिव्यदृष्टीच्याद्वारे पुन्हा अर्जुनाने भगवंताचं दर्शन घेतलं. आणि सगळं झाल्यानंतर पुन्हा यथार्थ स्वरूपाचं चिंतन, यथार्थत्व प्रगट झाल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये अज्ञान कालामध्ये भगवंताच्या संबंधानं जे काही अपराध झाले होते, त्या अपराधांची याचना, आत्मनिवेदन किंवा जो काही भाव असेल तो भाव भगवंताच्या समोर प्रगट करण्याचा हा विचाराची भूमिका ह्या ओव्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आणि प्रेमातला एक असाधारण असा नेम आहे की प्रेम करायचं असेल तर ज्याच्यावरती प्रेम करायचं त्याचं स्वरूप कळल्याशिवाय माणसाचं प्रेम होऊ शकत नाही. जाने बिनु न होय प्रतीती, जाणल्याशिवाय कळल्याशिवाय
त्याची प्रतीती येत नाही. आणि बिनी प्रतीती होय न प्रीती, जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्रीती म्हणजे प्रेम घडू शकत नाही. आणि प्रीती बिना नाही भगती दृढ आहे, आणि जोपर्यंत ती प्रीती होत नाही तोपर्यंत दृढ भक्ती होत नाही. आणि एकदा दृढ भक्ती होण्याकरता प्रीती असावी लागते, आणि प्रीती असण्याकरता ज्ञान असावं लागतं. आता अर्जुनाला ज्ञान झालं, त्यामुळे गतकाळामध्ये घडलेले जे काही अपराध आहे त्या अपराधांची एक दुःखद किंवा अपराधाची भावना तो व्यक्त करतो आहे. आणि आध्यात्मिक माणसाच्या जीवनामध्ये हा प्रसंग नेहमी येतो. एखादा महात्मा ज्या कुटुंबात जन्माला येतो, ज्या परिवारात जन्माला येतो, आणि लहानचा साधना करत आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचतो, सगळ्या जगाला त्याचं कुतूहल असतं, पण त्या कुटुंबातील व्यक्तींना त्याचं कुतूहल नसतं. तो आपलाच एक आहेत म्हणून सगळे लोक त्याचं कौतुक करतात, परंतु घरातील लहान थोर मंडळी जे आहेत अजूनही त्या व्यक्तीला आपलाच आहे ह्या भूमिकेतून बोलत असतात, अधिकाराने सांगत असतात. आणि नंतर खूप मोठा व्यक्ती आहे तुमचा घरातला व्यक्ती असं जेव्हा सांगितलं जातं, अरे मी त्याला शिव्या दिल्या, मी त्याला बोललो, नको ते बोललो, अशा प्रकारची भूमिका वर्तमान काळात सुद्धा एखाद्या भगवत भक्ताच्या घरामधनं ही जाणवते. त्याचंच एक प्रतिनिधित्व म्हणून अर्जुनाची भूमिका आहे. या ओव्या सगळ्या दृष्टांताच्याच आहेत, त्यामध्ये फारसं काही चिंतनीय वेदांत काही तसा नाही आहे, पण जी व्यवहारातली जास्त भूमिका आहे. आणि म्हणून सरळ सरळ आपण वाचूया. देवेशी कोलकाटी धरू, आखाडा झोंबाझोंबी करू, सारी खेळता तस्करू, निकरेही भांडो. अजून म्हणतो, माझ्याकडनं देवेशी कोलकाटी धरू. लहान असताना किंवा समवयस्क असल्यामुळे खेळामध्ये आम्ही देवाच्या बरोबर दांडपट्टा खेळला आहे. एवढंच नाही तर आखाडा झोंबाझोंबी करू. कुस्त्याच्या आखाडामध्ये जेव्हा आम्ही जायचो तेव्हा पहिल्यांदा मी आव्हान भगवंताला देत असायचो, तुला जर कुस्ती खेळायचीच असेल तर माझ्याबरोबर खेळ, इतरांच्या बरोबर काय खेळतो, माझी ताकद तुला माहिती नाही. आखाडा झोंबाझोंबी करू, सारी खेळता तस्करू, निकरेही भांडो. आणि सारीपाट नावाचा खेळ खेळताना देवाला निकरेही भांडू, निकराने आम्ही भांडलो. तस्करू, तू तस्कर आहेस, तू चोर आहेस, तुला काही समजत नाही, तू आमच्याबरोबर चुकीचा खेळ खेळतो, असं म्हणून निकराने आम्ही त्यांच्याबरोबर भांडलो देखील. सांगते उरावरी मागो, सर्वज्ञासी की बुद्धी सांगो, तेची म्हणो काय लागो, तुझे आम्ही. सांगते उरावरी मागो. एखादी चांगली गोष्ट देवा तुझ्याजवळ जर असेल ना तर आम्ही पहिल्यांदा हक्काने मागून घेऊ, ही वस्तू मला दे. म्हणून आमचा एक मित्र आहे, आपल्या खिशाला चांगला जर पेन त्यांनी पाहिला तो पहिला काही न बोलता पेन काढून घेणार. मग म्हटलं कसं काय चाललं आहे. म्हणजे एखादी गोष्ट चांगली दिसली की ती पहिल्यांदा घेणं. जी चांगली गोष्ट असेल ना तर उरावरी मागो, पटकन दे मला, हट्टाने मागो, ही वस्तू मला पाहिजे. सर्वज्ञासी की बुद्धी सांगो. भगवान आपण सर्वज्ञ आहात, पण तुम्हाला माहिती आहे पहिल्या अध्याय मी तुम्हाला काय उपदेश केला आहे. मी ती सर्वज्ञ आहात पण बुद्धी सांगो म्हणजे विचार सांगो, नीती सांगो. तुम्हाला मी नीती सांगितली आहे. तेवीची म्हणो काय लागो, तुझे आम्ही. आणि तू जर आम्ही सांगायला लागला तर म्हणतो तुझा आमचा काय संबंध आहे, असं उर्मटपणाने आम्ही देवा तुझ्याशी बोललेलो आहोत. ऐसा अपराध हा आहे जो त्रिभुवनी न समाये, जो नेणताच की पाये शिवतले तुझे. ऐसा अपराध आहे देवा, आमच्याकडनं जो अपराध घडला आहे तो अपराध एवढा मोठा आहे, तो त्रिभुवनामध्ये न समाये, त्रिभुवनामध्ये देखील तो मावणार नाही. आणि म्हणून जे तुमचं महात्म्य न कळाल्यामुळे आमच्याकडनं झालं आहे, जी नेणताची हे सगळं घडल्यामुळे शिवतले तुझे पाये की, देवा तुझ्या पायाला स्पर्श करून विनम्र भावानं नतमस्तक होऊन देवा आम्हाला माफ कर, आम्हाला क्षमा कर, असं मी या ठिकाणी म्हणत आहे. देव बोनयाचे अवसरी, लोभे किर आठवण करी, परी माझा निसुगुहा. भूतकाळातील एक एक गोष्टीचं आठवण अर्जुन ह्या ठिकाणी करून देतो. देव बोनयाचे अवसरी. बोनयाचे म्हणजे भोजनाच्या प्रसंगी. कधी कधी देव जेवण्याकरता बसलेले असतील, घास घेणार, तेवढ्यामध्ये अर्जुनाची आठवण व्हावी
लोभे किर आठवण करी. किर म्हणजे खरोखर लोभाने प्रेमाने आठवण करावी. अरे पहिल्यांदा अर्जुनाला बोलवा, तो आल्याशिवाय मी जेवणार नाही. अर्जुनाला पहिल्यांदा या ठिकाणी बोलवा. आणि मला भगवंत जेव्हा बोलवण्याकरता पाठवायचे तेव्हा काय व्हायचं म्हटले, परी माझा निसगू गर्व अवधारी जे फुगोनीची बैसे. परंतु माझ्या गर्वाला पारावार राहायचा नाही, कारण माझा अधिकार मोठा ना तसा. कारण भगवंताची बहीणच मी पत्नी म्हणून स्वीकारल्यामुळे माझा अधिकार मोठा असल्यामुळे माझ्या अगोदर जेवला आणि जेवायला बसल्यानंतर माझी आठवण केली. खरं म्हणजे मला अगोदर जेवायला बसवायला पाहिजे होतं आणि मग तू बसायला पाहिजे होतं. हे न केल्यामुळे गर्वाने आम्ही फुगून बसायचो, मी जेवणार नाही. पण तरी देखील देवा हा माझ्याकडनं हा मोठा अपराधच घडला आहे ना. देवाची भोगायतनी खेळता अशंकेना मनी जी रिघो निशयनी सरिसा पोहुडे. देवा माझ्याकडनं काय काय अपराध घडले नाहीत बरं. देवाचे भोगायतनी तुमच्या अंतःपुरामध्ये कोणालाही प्रवेश नसतो. अशा अंतःपुरामध्ये येताना, आणि तेही तसं येत नव्हतं, तुझ्याबरोबर काहीतरी खेळ मस्करी करावी ह्या भूमिकेतून अंतःपुरामध्ये मी प्रवेश करत होतो. पण हे करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये कोणतीही शंका येत नव्हती. खेळता अशंकेना मनी, मनामध्ये कोणती आशंका येत नव्हती. एवढंच नाही, रिघोनिया शयनी सरिसा पहुडे. शयनी रिघोनिया सरिसा पहुडे, तुझ्या शयनगृहामध्ये यायचो मी आणि मी हट्ट करायचो, देवा आज तुझ्याबरोबर मी झोपणार आहे, मी तुझ्याबरोबर झोपणार आहे. पण तरी देखील तू म्हटलं नाही देवा की तू बाहेर जा. पण एवढं असताना देखील माझ्या मनामध्ये कोणती शंका आली नाही आणि तूही कोणी शंका घेतली नाही. हा माझा एक अपराधच आहे देवा, तो पण क्षमा करण्यासारखा आहे तुझ्याकडनं. कृष्णा म्हणून हकारी जे यादवपणे तू ते लेखी जे आपली आन घाले जे जाता तुझं. तुला बोलावण्यासाठी तू जगदीश आहेत, साक्षी आहेत, प्रत्यगात्मा आहेत, पण तरी देखील कृष्ण म्हणून तुला हाका मारली. यादव कुळामध्ये जन्माला आला आहेस म्हणून यादवपण तुझं लेखीजे, यादव म्हणून तुझी गणना केली. आणि द्वारकेवरून हस्तिनापुरामध्ये आला असताना तू जर म्हटलं की आज मला महत्त्वाचं काम आहे, हस्तिनापूरला मी द्वारकेला पुन्हा चाललेलं आहे, तेव्हा निघत असताना, निघण्याची वेळ झाली असताना मी म्हणायचो माझी शपथ आहे तुला इथून निघाला तर. म्हणजे रथावर बसण्याकरता, आरूढ होण्याकरता निघालेला देवा, तुला माझी शपथ घालून पुन्हा मी घरी आणलं. आपली आण घाली जे जाता तुझं जाता आपली आण घाली जे, इथून निघत असताना मी शपथ घालून तुला पुन्हा माझ्या घराकडे आणलं. म्हणजे एका सणी बैसणे का तुझा बोलन मानणे हे ओत बहु घडले. म्हणजे एका सणी बैसणे, तू ज्या आसनावरती बसायचा, खरं म्हणजे माझं आसन तुझ्या आसनाबरोबर टाकलं असायचं, पण तिथे न बसता मी तुझ्या आसनावर बसायचो. आणि तू म्हणायचा की अरे तुला आसन आहे ना, मी म्हणायचं नाही नाही तू बाजूला होय, मी तुझ्या आसनावर बसणार आहे. म्हणजे एवढ्या एकासनी बैसणे, आणि तू मला सांगायचं की हे असं करू नको, का तुझा बोल न मानणे, परंतु तुझ्या बोलण्याकडे मी कधी लक्ष दिलं नाही, तुझं बोलणं मी मानलं नाही. याचं कारण आहे की म्हटले ओतटीचेनी दाटपणे तुझा माझा अतिशय अतिपरिचय झाला. त्यामुळे त्या भिल्लीने देखील मलय पर्वतातील जे काही चंदन आहे त्याचा इंधन म्हणून उपयोग करतात. तसा देवा माझ्याकडनं तुझ्या संबंधाची अपराध घडलेले आहे. म्हणून काय काय आता हे निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समस्ता अपराधांची देवा. भूतकाळामध्ये अजांतपणाने माझ्याकडनं जे जे काही अपराध घडलेले आहे त्याचं निवेदन मी करायला लागलो, तर माझे अपराध अनंत आहेत. आणि देवा तूही अनंत आहे. पण असं सांगू का तुला, मी खरं म्हणजे अपराधांची राशीच आहे. आता त्या अपराधांची एक एक यादी तुला मी काय सांगू. या लागी पुढा अथवा पाठी जे रहाटलो बहुये ओखटी. देवा मी तुझा अपमान तुझ्या समोर कधी केला, तर कधी समोर नसताना तुझ्या पाठीमागे केला. परंतु हे जे तुझ्या संबंधाने आम्ही व्यवहार केला ना, बहुवे ओखटी, अतिशय ओखटी म्हणजे वाईट चुकीचा व्यवहार केला. परंतु हे जेवढे काही अपराध असेल ना ते मातेच्या पोटी समावी प्रभो. मातेच्या उदार अंतकरणानं माझे सगळे अपराध तुम्ही आपल्या पोटामध्ये घालावेत. आणि म्हणून ते पूर्वी आपल्याकडे देवीदास धर्मशाळेतले वैकुंठवासी नाना होते. ते म्हणायचे माझं पोट खूप मोठं आहे आणि माझे कान खूप मोठे आहे.
त्यांना विचारलं, तुमचं पोट खूप मोठं आहे, कान खूप मोठे म्हणजे काय? त्याने सांगितले, इथे किती जरी लोकांनी काही गुन्हा केला तर मी पोटात घालतो, आणि लोकांनी मला काही जरी सांगितलं तर मी कानातच ठेवतो. मधुरावाणी होटी, तुका म्हणे वाव पोटी. अनंत अपराध सहन करण्याची क्षमता ही संतांच्या जवळ असते. म्हणून देवा, मातेच्या ममतेने माझे अपराध तुम्ही पोटामध्ये घाला. जे कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडोळे, ते सामावजते सिंधू जळे आन अपाय नाही. देवा, आता पुन्हा अर्जुनच भगवंताला नीतीचे काही मर्मज्ञाचे काही भाग सांगतोय. कोणी एके वेळे, पावसाळ्याच्या काळामध्ये अचानकपणे नदीला जर पूर आला तर त्या पुरामध्ये नदीचं पाणी गढूळ असतं, कारण त्यामध्ये ओढ्या नाल्याचं पाणी असतं. पण नदी काय करते, त्या सगळ्यांना घेऊन सरिता घेऊन येते खडोळे. सरिता म्हणजे नदी, खडोळे म्हणजे गढूळ पाणी समुद्रापर्यंत घेऊन येते. आणि ते सामाविजे सिंधू जळे आन अपाय नाही. समुद्र जेव्हा पाहतो की ह्या नदीने हे गढूळ पाणी आणलेलं आहे, आता दुसरा कोणताही उपाय नाही, आता त्या गढूळ पाण्यासह त्या सिंधूला, त्या नदीला आपल्या पोटामध्ये सिंधू घेत असतो. तैसे प्रीतिका प्रमादे देवेसी मज विरुद्धे, बोलविले ते मुकुंदे उपसहा विजे. देवा, तुला कधी प्रीतीने तर कधी प्रमादाने म्हणजे चुकीने तुझ्या विरुद्ध बोललो देवा. परंतु हे मुकुंदा, मी जे काही बोललेलो आहे ना, त्या सगळंची सगळं माझं तुम्ही उपसहावी म्हणजे ते माझं सगळे अपराध सहन करावे, असे अर्जुन पुन्हा पुन्हा अपराधांची याचना भगवंताच्या समोर करत आहे. आणि देवाची क्षमत्वे क्षमा, आधार झाली आहे गा भूतग्रामा, म्हणून जे पुरुषोत्तमा विनवू थोडे. देवा, तू माझे अपराध सहन करणारच आहेत, यामध्ये किंचितही संशय नाही. कारण का, तुझ्या ठिकाणी क्षमाभाव एवढा आहे, त्या क्षमाभावाच्या मुळेच जणू काही पृथ्वीला हे क्षमा नाव आलेलं आहे. आणि ती पृथ्वी सर्व प्राणीमात्रांना आपल्यावर ठिकाणी धारण करून कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही. त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा, आमच्याकडनं जरी अपराध झाले असेल, पण ते अपराध काही थोडे आहेत का? पण त्यात म्हणजे अतिशय मोठे अपराध आहे. पण त्या अपराधाकरता मी किती विनवू करू, किती विनंती करू, किती प्रार्थना करू? तरी आता अप्रमेया मज शरणागता अपुलिया, क्षमा की जो जे यया अपराधांसी. देवा, तुम्ही अप्रमेय आहात, म्हणजे तुमचं मोजमाप तुम्हाला जाणणं कधीही शक्य नाही. पण तुम्ही सांगितलं होतं 9व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये, ऐसे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलची थडी सरळे मायाजळ. आणि 9व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलं आहे, शरणागता शरण्य मीच एकू. आता असं जर देवा तू सांगितलं असल्यामुळे, आणि तू अप्रमेय आहेस, तुझं मोजमाप कशाने होऊ शकत नाही, आणि मी तर तुझा शरणागत आहे, आणि शरणागत आहे असल्यामुळे माझ्याकडनं जे अपराध झाले आहे देवा, त्या सगळ्या अपराधांना आपण क्षमा करावी. महाराज, जी महाराज, करणार ना नक्की क्षमा? आणि क्षमा का करावी याचं कारण तुमचा स्वभावच आईवडिलांचा आहे. किंबहुना तुम्ही जगाची आई आहात, माता आहात, पितामह आहात, हे सांगण्याकरता अर्जुन पुन्हा भगवंताच्या स्वरूपाची आठवण करून देतो. पितासी लोकस्य चराचरस्य, जी जाणितले म्यासाचे, महिमान आता देवाचे, देव होय चराचराचे जन्मस्थान. खरोखर म्या जाणितले देवा, तुझा प्रसाद झाल्यानंतर तुझं यथार्थ स्वरूप कळालं. मी 10व्या अध्यायामध्ये सुद्धा असं सांगितलं, देवा तुझं माझं स्वरूप कळालं आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्र परमम भवान. तेव्हाही मी सांगितलं होतं, मला हे तुझं स्वरूप कळालं, तुझं महिमान कळालं, आणि मी आता तू फक्त एकाचाच गुरु नाही, तर देव होय चराचराचे जन्मस्थान. चराचराचे जन्मस्थान देव होय. संपूर्ण चराचर सृष्टी देवा तुझ्यापासून निर्माण झालेली आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते, येन जातानि जीवन्ते, यत् प्रयन्ते अभिसंविशन्ते, तद्ब्रह्म तत्
विजिज्ञासस्व. देवा, तुझ्यापासून जगाची उत्पत्ती आहे, तुझ्यापासून जगाची स्थिती आहे आणि शेवटी प्रलय देखील तुझ्यामध्येच आहे, म्हणून तू चराचराचं जन्मस्थान आहे देवा. हरिहरादी समजता देवा तू परमदेवता, वेदाते पडविता. देवा, हरिहरादी समजता देवा तू परमदेवता. हरिहरादी जेवढे देव आहे त्या देवांच्यामध्ये तू परमदेव आहे. वेदातेही पडविता, येणेची पडहोणी वेद केला शहाणावं. वेदाच्या ठिकाणी जे शहाणपण कर्म उपासना ज्ञानाचं आहे, पण कर्म उपासना ज्ञानाचं किंवा इतर गोष्टीचं जे काही शहाणपण आहे ते शहाणपण देवा तू त्याला शिकवून केलेलं आहे. आद्य गुरु तू. गुरु परंपरेच्या संबंधाने जर विचार केला तर पतंजली महर्षींनी भगवंताला गुरु ही उपाधी दिली आणि हे सांगत असताना एक सूत्र दिलं त्यांनी, सपूर्वेशामपि गुरु कालेना अनवच्छेदात. तुम्ही देवा सर्वांचे गुरु आहात. काल सापेक्षत्वाने आमचे गुरु ते, त्यांचे गुरु ते, त्यांचे गुरु ते, त्यांचे गुरु ते, अशा कालाच्या मर्यादेकरता किंवा संप्रदायाचा विचार करत असताना वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे गुरु जरी असले, पण सगळे संप्रदाय ज्याच्यापासून निर्माण झाले देवा तो तू असल्यामुळे सर्वांचा आदिगुरु तू आहे, हे तुझ्या महिमानानं मला कळालेलं आहे. गंभीर तू श्रीरामा, नाना भूतैक समा, सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीय. देवा तू गंभीर तू श्रीरामा. गंभीर, एकवचनी, एक बाणी, एक पत्नी, दिलेल्या वचनाला प्राण जाईल तरी देखील मोडणार नाही असे गंभीर व्यक्तिमत्वाचे असणारे प्रभू आपण आहात. नाना भूतैक समा, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समरूपाने तुम्ही आहात. सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगा मी नाही तू. नानाहिक समा, ह्या सगळ्या भूतांच्या मध्ये समरूपाने तूच आहे. सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीय, सगळ्या गुणाने संपन्न आहात. ऐका, यशस्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसतीच आहेत. म्हणून तू देवा सकळ गुणी अप्रतिमा, अप्रतिम गुणांची तू खाण आहेस आणि तू अद्वितीय आहे. म्हणून श्रुतीला देखील म्हणावं लागलं, निह नानास्ति किंचन एकमेवा द्वितीय. अशा स्वरूपाची अद्वितीयता तुझ्या ठिकाणी जे एकपणा जो आहे तो एकपणा दोनच्या सापेक्ष नसून तो एकपणा निरपेक्ष एक आहे. असा केवळ दृंग मात्र एक देवा तू आहेस. तुझसी नाही सरसे हे प्रतिपादनाची काय, तुझसी सरीसे नाही, ह्या जगामध्ये तुझ्यासारखा कोणीही नाही. हे प्रतिपादनाची काय असे, तुझ्यासारखं ह्या जगामध्ये कोणीच नाही असं शब्दाने तरी मी का म्हणावं. कारण तुवा झाले नाही, तुवा झाले नाही म्हणजे तुझ्यापासून निर्माण झालेले कोण, आकाश. त्या आकाशामध्ये काय आहे म्हटले, जग सामाविले. तुझ्यापासून निर्माण झालेलं जे पहिल्यांदा पंचमहाभूतापैकी पहिलं भूत जे आकाश आहे, त्या आकाशाच्या मध्ये चारही भूत तुझ्यामध्ये सामावलेले आहेत. आणि ते आकाशही तुझं नभ तुझं माझी खेळे लपीथपी, ते आकाश देखील तुझ्यामध्ये लपीथपीचा खेळ खेळतं. एवढा सर्व व्यापक तू असल्यामुळे तुझ्यासारखा जगामध्ये कोणीच नाही असं म्हणणं देखील आमच्या दृष्टीने एक हास्यास्पद देव आहे. तया तुझेनी पाडे दुजे ऐसे बोलताची लाजेजे, ते तर अधिकची की जे गोष्टी केवी. तया तुझेनी पाडे दुजे, तेव्हा तुझ्या योग्यतेचा दुसरा ह्या जगामध्ये कोणी आहे असा वाणीने उच्चार केल्याबरोबर आमच्या वाणीला लाज वाटते. आधी काय सांगावं या गोष्टी संबंधानं, या जगामध्ये तुझ्यासारखा तूच आहे म्हणून तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही असं अर्जुन पुन्हा भगवंताला सांगत आहे. म्हणून त्रिभुवनी तू एक, तुझा सारिका नाही अनेक, तुझा महिमा अलौकिक निणिजे वानू. त्रिभुवनामध्ये देवा विचार केला असताना तुझ्यासारखा ह्या जगामध्ये कोणी नाही असा अलौकिक महिमा देवा तुझा आहे. आणि तो तर मला कळाला नाही, आणि कळाला नसताना देखील मी तुझा वाणण्याचा प्रयत्न केला तर मी ते तुझं गुण वर्णन जर मी केलं तर ते मला खऱ्या अर्थानं अजूनही ते समजल्यासारखं नाही. निनिजे वानू, ते वाणण्याकरता वर्णन करण्याकरता मला ते नीट समजलेलं नाही. आणखी समजलं नाही ना, मग आता मी साष्टांग नमस्कार करणं हेच माझ्या हातामध्ये आहे. मग आता त्या संबंधाचं ग्वाही भगवंताला अर्जुन देत आहे. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम,
ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढती दंडवत घातले तेत सात्विकाचे आले भरते तया. अपराधांना क्षमा करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे नमस्कार करून दंडवत घालून समर्पण करून गप्प बसणं. म्हणून मिलिटरीमध्ये सुद्धा युद्ध करताना जर शत्रूच्या पक्षामध्ये आपला एखादा सेनेतला व्यक्ती जर गेला असेल तर हात उंच करून शस्त्र खाली टाकून जर दिले त्यालाही माफ केलं जातं त्या युद्धामध्ये. तिथे सुद्धा हाच नियम आहे. आणि इथे सुद्धा सांगताना काही चुकलं तर हात वरती करून द्यायचे. चुकलं तर इथे देवा तुम्ही हात. आणि मिलिटरीचा एक नियम आहे, एक वाक्य आहे, शांति में पसीना बहने से युद्ध में खून की बचत होती है. असं एक वाक्य आहे. म्हणजे जेव्हा युद्ध नसताना शांतीचा कालावधी असेल आणि तेव्हा जर खूप घाम गाळले म्हणजे खूप तयारी केली आणि तयारी केली असताना युद्धामध्ये जेव्हा पुन्हा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा त्या युद्धामध्ये रक्त सांडलं जात नाही. शांती में पसीना बहने से युद्ध में खून की बचत होती है. युद्ध तिथं काही रक्त सांडावं लागत नाही. तसं जेव्हा जे ज्ञानेश्वरीची स्वाध्याय कार्यशाळा सुरू होण्याच्या अगोदर शेवटच्या दिवसापर्यंत महाराज घाम गाळत होते म्हणजे पाठ सांगत होते. आणि जेव्हा ज्ञानेश्वरीची स्वाध्याय कार्यशाळा सुरू झाली तेव्हा ते गप्प राहिले. खून की बचत होती है. पण याचा अर्थ केव्हा का ते तरी काय होतं, शांतीने पसीना बहने से. शांतीमध्ये खूप प्रयत्न करायचा आणि मग युद्धाचा प्रसंग आला मी काय लढणार हे बघा कसं लढता येते. तिथे देखील जेव्हा असा प्रसंग येतो की समर्पण जेव्हा झालं होतं तेव्हा त्याला क्षमा केली जाते. ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढते दंडवत घातले ते तर सात्विकाचे आले भरते तया. मग अर्जुनाने साष्टांग दंडवत घातला आणि दंडवत घालत असताना अष्टसात्विक भावाचं उदाहरण अर्जुनाच्या प्रत्यंगातून उत्स्फटित होऊ लागलेलं आहे. मग म्हणे तसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होतसे सद्गत काढी जी अपराध समुद्रवणी. देवा प्रसिद्ध प्रसिद्ध माझ्यावरती प्रसन्न व्हा असं बोलत असताना वाचा सद्गतीत होते आणि मी अपराधाचा समुद्र आहे. या अपराधाच्या समुद्रातून देवा मला तुम्ही वरती काढा. तुझं विश्वसुहृदाते कही सोयरेपणे न मनोची पाही. तुझं विश्वेश्वराच्या ठाई ऐश्वर्य केले. देवा संपूर्ण जगाने तुझ्यावरती अपराध केले पण त्या अपराधांना क्षमा करणं हा सुहृदाचा स्वभाव असतो. म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव जरी लोकांनी ठेवली नाही तरी आपण दुसऱ्यावरती उपकार करणं हे सुहृदाचं लक्षण आहे. म्हणून तुम्ही विश्वाचे सुहृद आहात. विश्वसुहृदाते कही संपूर्ण विश्वाचे सुहृद म्हणजे परोपकाराची अपेक्षा न ठेवता तुम्ही जगावरती उपकार करणं हा तुमचा धर्म आहे. हा तुमचा बरोबर आहे. पण माझ्या दृष्टीने जर पाहिलं ना सोयरेपणे न मनोची पाही. परंतु सोयरेपणानं नातलग हितसंबंधी आहे. ह्या संबंधानं आम्ही देवा तुझं कधीच म्हणणं ऐकलेलं नाही. तुझे विश्वेश्वराच्या ठाई तू संपूर्ण गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद असं तुझं ऐश्वर्य असताना त्या ऐश्वर्ययुक्त असणाऱ्या परमात्म्या तुझ्यावरती मी ऐश्वर्य दाखवलं. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे च्युत. हे अच्युता दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा कर. खरं म्हणजे तुझ्यावरती प्रभुत्व मी दाखवलं. तू जगाचा प्रभू असताना तुझ्यावरती प्रभुत्व मी दाखवलं. माझे अपराध नाही का देवा हे सगळे. तू वर्णनिया परी लोभे माते वर्णेसी पासवे तरी म्या वल्गेची क्षोभे अधिकाधिक. ज्ञानेश्वरीला सुरुवात होतानाच माऊलीने सांगितलं देवा तू कसा आहे वेद प्रतिपाद्या. वेदाच्या प्रतिपादनाचा तो विषय आहे म्हणजे तू वर्णनीय आहे. पण असा वर्णनीय तू असताना सभेमध्ये तू माझं वर्णन करायचा. माते वर्णेसी पहा सभे सभा भरली असताना माझं तू तोंड भरून वर्णन करायचा. तेव्हा मी खरं म्हणजे
धन्यता द्यायला पाहिजे होते, तरी देखील तरी म्या वल्गीचे क्षोभे अधिकाधिक. हां, तू वर्णन केलं म्हणून काय झालं, माझा तेवढा अधिकारच आहे. खरं म्हणजे तू वर्णन करायचं, मी धन्यता मानायला पाहिजे होती, पण ते न करताना मी अधिक गर्वाने फुगून जायचो. आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमादा. असे अनंत अपराध माझ्याकडनं घडले देवा, त्या अपराधांना मर्यादाच नाही, म्हणून आता रक्ष रक्ष. कशा करता? प्रमादापासून या रक्ष रक्ष. आमच्याकडनं जे काही प्रमाद, जे चुकीच्या गोष्टी घडल्यात ना, त्याला तुम्ही क्षमा कर. म्हणून जेव्हा शिष्य गुरूंच्या जवळ येतो आणि बऱ्याच काळ राहतो, तेव्हा त्याच्याकडनं बऱ्याच चुका घडतात. आणि परिपक्वता आल्यानंतर गुरु जेव्हा निघून जातात, तेव्हा ते गेल्यानंतर बऱ्याच वर्षांना आठवण होते, अरे तेव्हा मी त्यांना असं म्हणायला नको पाहिजे होतं, त्यांच्यासमोर मी असं बसायला नको पाहिजे होतं, ह्या शब्दाचं उच्चारण नको करायला पाहिजे होतं, ते मला जरी असं बोलले तरी पण मी त्यांना असं म्हणायला नको पाहिजे होतं, त्यांचा मी अपमान केला आहे. आणि म्हणून गुरु गेल्यानंतर रडण्याची पाळी बऱ्याचदा प्रामाणिक शिष्यांना येते. प्रामाणिक शिष्यांना येते. जी हिची विनवया लागी, कैची योग्यता माझी अंगी, परी आपत्य जैसे सलगी बापेसी बोले. पण हे जरी असलं देवाना, हेची विनवया लागी, कैची योग्यता माझी अंगी, मी अपराध केले, तुम्हाला मी विनंती करू लागलो, परंतु ही तरी योग्यता माझ्या ठिकाणी कोठे आहे. पण हे जे सगळं आहे ना, परी आपत्य जैसे सलगी बापेसी कीजे, आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं आहे. कोणती ओळी? आणि बापा तेचे जीवू लागे, बाळक बापाचे ताटी रेघे, आणि बापा तेचे जीवू लागे, की तो संतोष लेणे वेघे मुखची उडवी. मुलाने आपल्या चिमुकल्या हातानं ताटातला घास घेऊन बापाला देण्याचा प्रयत्न करणं, हा त्याचा मोठेपणा नाही. बापाने आपलं मुख त्याच्या पुढे करणं हा मोठेपणा आहे. माझ्याकडनं अपराध झाले म्हणून मी क्षमा करणं, म्हणून मी अपराधातून मुक्त होईल असं नाही. तुमचा बापाचा स्वभावच आहे म्हणून तुम्ही मला क्षमा कराल. आणि दुसरा एक नियम आहे, पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साहोजी. आपल्या मुलाने अनंत अपराध केले आणि अनंत अपराध जगाच्या लक्षात जरी आले, पण तो आपला मुलगा आहे हे जेव्हा आईबापांच्या दृष्टीने पाहिलं जातं ना, तेव्हा पितासा हे निर्द्वंद, जो पिता त्या मुलाचे सगळे अपराध सहन करतो, त्याप्रमाणे देवा तुम्ही माझे करा. म्हणून जे कोणी आईवडील असतील त्यांना माहिती आहे, एवढंच कशाला, भगवंताचे अपराध किती आहेत, एवढे अपराध आहेत. सगळ्या लोकांनी तक्रार केली तरी यशोदा माता म्हणायची, नाही माझा मुलगा तसा नाहीच. माझा मुलगा कसा आहे? 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळ खेळेगे, का लटकेचं घेता आळगे गोकुळच्या नारी. एवढंच नाही, तुम्ही ढाल गजा आहात, तुम्ही 12 घरच्या 12 आहात. माझा मुलगा तसा नाही जसे तुम्ही समजतात तसे. कारण का? जरी पुत्राचे अनेक अपराध झाले, म्हणून धार्मिक माणसं जे आहेत सध्या वर्तमान काळामध्ये, त्यांचे मुलं अनेक अपराध करतात आणि सगळे लोक तक्रार करतात, तरी देखील ते काही म्हणत नाही. कारण ते पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पितासा हे निर्द्वंद, त्याप्रमाणे हे जसं देव आहे ना, तसे माझे अपराध तुम्ही सहन करा, अशी मला प्रार्थना आहे. सख्याचे उद्धत सखासा हे निवांत. सख्याचे उद्धत, 2 मित्र असेल आणि त्या 2 मित्राच्या पैकी दुसऱ्या मित्राने किती जरी उद्धतपणा केला तरी देखील तो निवांत सहन करत असतो. 2 मित्र सहज चालले असताना मागून दुसरा येतो आणि जोरात थाप मारतो, आणि मागे जेव्हा पाहतो असं वाटतं ज्याने थाप मारली त्याच्या मुस्काटात मारावी. पण मागे जेव्हा पाहिलं तेव्हा अरे तू आहेस की काय, म्हणजे एवढे अपराध करून तैसे त्वा सखा निवांत साही, तैसे त्वा समजता साही जोजी. देवा त्याप्रमाणे हे सगळे अपराध सहन करा. प्रियाच्या ठाई सन्मान, प्रिय न पाही सर्वथा जाण. प्रिय व्यक्तीच्या ठिकाणी सन्मानाची अपेक्षा केलीच जाते असं काही नाही. याचं प्रत्यक्ष उदाहरण देवा, राजसूय यज्ञाच्या मध्ये तेवी उच्चिष्ट काढले आपण, देवा तू आमच्या पंक्तीमध्ये उच्चिष्ट काढलं, हे सगळे अपराध देवा आमचे तुम्ही क्षमा करा. ना तरी प्राणाचे स्वैरे भेटे, मग जीवे भूतली जे संकटे. ज्या काळामध्ये मनुष्य
दुःखाच्या प्रसंगात असतो, त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये असताना त्याला तो दुःखाचा प्रसंग नको वाटतो, पण तो दुःखाचा प्रसंग निघून गेल्यानंतर बऱ्याच दिवसाने तो दुःखाचा प्रसंग सुखद अंतकरणाने सांगणारे माणसं पुष्कळ आहेत. म्हणजे त्या काळात सांगता येत नाही, पण नंतरच्या काळामध्ये आनंदाने सांगतात. याचं कारण काय आहे म्हटले, आवडते लोक जर भेटले ना ते सांगावं असं. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, म्हणजे प्राणाचे जीव की प्राण असे जेव्हा मित्र भेटले, मग जीवे भूतली जिये संकटे, जीवे संकटे जे भूतली, भूतकाळामध्ये जे संकट पडले ते संकट देखील खूप आनंदाने माणसं सांगतात. ते निवेदिता न वाटे संकोचू काही, त्याचं निवेदन करताना कोणालाही संकोच वाटत नाही. हा सगळा प्रसंग चालला असताना मला एक भूतकाळातील आठवण येते. एकदा कॉलेजला असताना ॲडमिशन घ्यायचं होतं आणि माझ्याकडनं जेवढे ॲडमिशनला पैसे आहेत तेवढेच पैसे होते. मग मी काय केलं, इकडनं गेलो तिकीट काढणं, आणि तिकडनं माझं काही ॲडमिशन झालंच नाही. आणि मी आता विचार केला, आता हे जर पैसे तिकिटाला जर कंडक्टरला दिले तर उद्या ॲडमिशन घ्यायला पैसेच राहणार नाहीत. मग काय आहे, इकडनं जाताना तिकिटाचे जे काही होते तिकीट ते खिशामध्ये होतंच माझ्या. मी हुशारपणा असा केला की जरी कंडक्टर आला तर हे दाखवायचे तिकीट आहे नाही आमच्याकडे. आणि मी तसं ठरवलं आता, कारण पैसेच नव्हते काय, पैसे जर नसेल तर माणूस काय करू शकतो हे तेव्हा मला कळालं. आणि मी बसलो आणि योगायोगानं त्या चरोली फाट्यावरती चक्कर आला. आणि सगळे कॉलेजचे मुलं, त्यात मी पण तिथे त्यांच्या बसलेलो आपल्या IT मध्ये, ते सूट बूट कोटमध्ये असं. तो तिकीट चेक करत 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 आला आणि माझ्यापर्यंत आला. मी उभा राहिलो मोठ्या त्याच्या तवऱ्यामध्ये, ते तिकीट घेतलं त्याच्या हातामध्ये दिलं, पळून गेलो. चोरी रोडनी पळून गेलो. आणि तो म्हणतो, अरे हे तिकीट तर हे आजचं नाही, हे मागचं कुठं आहे तू? तोपर्यंत मी ते गाडीच्या खाली उतरून चोरी रोडनी बराच पळत गेलो होतो. पण तो चेकर एवढा चाणक्य होता, त्याने मोटरसायकल काढली आणि तो माझ्या मागे पळत गेला आणि त्याने परत धरून आणलं मला तिथे आणि 50 रुपयाचं दंड फाडला. पण मी ही गोष्ट आता आनंदाने सांगतो, पण जेव्हा मला ॲडमिशन घेताना पैसेच नव्हते तेव्हा काय झालं असेल बरं तू सांगा. ना तर ही प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जे संकटे, ते निवेदिता न वाटे संकोच काही. का उखिते अंगे जीवे आपण पे दिदले जे मनोभावे, त्या कांता मिनलिया न राहावे हृदय जीवी. अंगे जीवे उखिते, जी आपणपे मनोभावे धिदले, जी पतिव्रता स्त्री आहे, जिने कायेने वाचेने मनानं आपलं संपूर्ण अस्तित्व ज्या पतीला समर्पित केलं आणि तो बऱ्याच दिवसासाठी परदेशामध्ये गेला असताना तो अचानक यावा आणि तो आल्यानंतर ती स्त्री, पतिव्रता स्त्री, आपल्या अंतःकरणातले सगळे भाव प्रगट करण्याकरता काही संकोच करते का? त्या कांता मिनलिया न राहे हृदय जेवी. तो कांत पती भेटल्यानंतर तिच्या अंतःकरणामध्ये काही भाव राहत नाही, हे सगळे सांगून टाकते. झालं का? तया परिजी मिया हे नविले तुमते गोसाविया, अनेक काही एक म्हणावया कारणासे. त्याप्रमाणे देवा, सगळा मी हा माझा इतिवृत्तांत तुम्हाला मी सांगितला. हे तुम्ही गोसावी आहात, स्वामी आहात, याचं महत्त्वाचं कारण आणखी एक म्हणावया कारणासे. ही सगळी विनंती करण्याकरता आणखी एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते कारण तुम्हाला सांगावं असं वाटतं. पण ते कारण माझ्याकडनं ऐकण्यापेक्षा वाल्मिक महाराजांच्याच कडनं ऐकलं तर आणखी सुखद होईल.